नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या रामटेक नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठे यश मिळाले आहे। नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बिकेंद्र महाजन यांनी 579 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळविला आहे। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश कारमोरे यांचा पराभव झाला असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ज्योतिताई कोल्हेपरा यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे। दरम्यान नगर परिषद वार्ड सदस्यांच्या निकालांकडे पाहता शिवसेना शिंदे गटाचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत। काँग्रेस पक्षाला 7 जागांवर यश मिळाले असून भारतीय जनता पक्षाचे 5 नगरसेवक विजयी झाले आहेत। या निकालामुळे रामटेक नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून आगामी काळात शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निकालानंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। प्रामाणिकपणाने ज्या प्रकारे मी रामटेक शहरात काम करत होतो आणि माझ्यासमोर प्रामाणिकपणाने जे सहकारी माझे काम करत होते, हा प्रामाणिकतेचा विजय आहे, एका निष्ठावान कार्यकर्त्याचा विजय आहे, ज्यांनी सातत्यानं एक पक्ष एक झेंडा एक विचार या तत्वावर काम करून सनी मागील 22 वर्षापासून एकाच ध्येयाने आणि धोरणानं काम करतोय। त्या प्रामाणिकतेचा आज विजय झाला। निवडून आल्याबद्दल प्रथम काय काम राहील? रामटेक शहराचा सर्वांगीण विकास हाच आपला एजेंडा आहे। आशिष जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून ज्या प्रकारे रामटेक शहराचा सर्वांगीण विकास होत आहे, त्या विकासाला आणखी गती देण्यासाठी नगर परिषदेला शिवसेनेची सत्ता होती, लोकांनी तो विश्वास दाखवला आणि बिकेंद्र महाजन सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला रामटेक शहराच्या नगराध्यक्ष बनण्याचा मान दिला। इस जीत के बारे में क्या बोलोगे? ये जीत के बारे में बोलूँगा, जो मेरे वार्ड के प्रभाग क्रमांक 6 के लोग हैं, इनका बहुत बड़ा सहयोग रहा। सब जाति के लोगों ने मिलकर मेरा काम किया। मैं चुन के आया हूँ अभी, तो मैं अपने वार्ड में सभी पानी, नल, बिजली और जो भी सरकार की योजना जनता तक पहुँचाऊँगा, अपने वार्ड की जनता तक पहुँचाऊँगा। मैं अपने वार्ड के जनता को बहुत बहुत सुविधा देता हूँ। जो हमारे समाज में अन्य सब जाति के अल्पसंख्या से लेकर ST, NT, OBC और अल्पसंख्या जो लोग थे, इनका सब मैं 5 साल तक पूरा काम करूँगा। और ये मेरा आश्वासन है कि जो भी मेरे घर को रोते रोते आएंगे उसको मैं हंसते हंसते भेजूंगा। ये मेरा वादा है अपने वार्ड की जनता से।